आता राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत। काँग्रेस हायकमांडला राष्ट्रवादीचे नेते संपर्क करणार, उमेदवार देऊ नका, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करणार। प्रफुल्ल पटेल काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधणार आहेत। शरद पवार आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत। शपथविधी सोहळा दिल्ली इथं पार पडणार आहे। शरद पवार या विशेष कार्यक्रमासाठी आधीच मुंबईवरून दिल्लीकडे रवाना झालेत। भारतीय जनता पार्टीचा आज 46वा स्थापना दिवस आहे। या निमित्तानं भाजप प्रदेश कार्यालय इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंजली दमानियांबाबत भाष्य केले। सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही, तपास यंत्रणेला तो अधिकार आहे। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी करणार असं फडणवीस म्हणाले। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना काही सवाल केलेत। अनोळखी व्यक्तीच्या माहितीवर विश्वास कसा ठेवला, तसंच सीडीआर पाठवणारा तो व्यक्ती कोण होता, अशी विचारणा अंधारे यांनी दमानिया यांना केली। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलचा चेहरा बदलला। चव्हाण यांच्या डीपी आणि कव्हर इमेजवर आता पक्षचिन्हाचा आकर्षक फोटो झळकतो। शिवसेना लोकसभेच्या तयारीला लागली। महाराष्ट्रभर, मुंबई, ठाणे संपूर्ण भागात काम सुरू आहे। जिथे जिथे उमेदवार आहे तिथे तळापासून बांधणी सुरू आहे। कार्यकक्षा वाढवायची आहे अशी माहिती शिवसेना नेते दीपक सावंत यांनी दिली। नाशिकमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची गिरीश महाजन यांनी पाहणी केली। नाशिकच्या हिरावाडी आणि मखमलाबाद रोड परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी 15 ते 20 हजार झाडांची लागवड करण्यात आली होती। त्याची पाहणी महाजन यांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं ठाण्यात आयोजन केलं होतं। त्या निमित्तानं शिंदेंचा गौरव करण्यात आला। नागपूरमध्ये शिवसेनेच्या पूर्व विदर्भस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। एसआयआर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अंजली दमानिया यांनाच विचारलं पाहिजे, तुमच्याकडे इतकी आतली माहिती कुठून येते? पोलीस खात्यात आहात का? एकनाथ शिंदे यांना कुणी लक्ष करत असेल तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ, असं शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं। अशोक खरात प्रकरण देवेंद्र फडणवीस योग्य प्रकारे हाताळतात। सध्या एसआयटी नेमली आहे। आवश्यकता भासली तर देवेंद्रजी केंद्रीय तपास यंत्रणेची देखील मदत घेतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून महापौर ज्योती गाडे यांनी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। बीडमध्ये काँग्रेसच्या संघटनात मोठी हालचाल सुरू झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून अभियानाच्या प्रमुख नीतू वर्मा बीडमध्ये दाखल झालेत। जिल्हाध्यक्षांचं विविध पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती नीतू वर्मा यांनी दिली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये चर्चा केली आहे। अजित पवार यांचं निधन झालं तेव्हाच आम्ही ठरवलं की ही निवडणूक लढवणार नाही। राहुरीचं नेमकं काय करायचं याबाबत चर्चा सुरू आहे, असं विधान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं। बारामती राहुरीच्या पोटनिवडणुका आहेत। बारामतीमध्ये ठाकरे गट निवडणूक लढणार नाही। राहुरीचा निर्णय लवकरच घेऊ, असं विधान संजय राऊत यांनी केलं। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार दिलाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता, मात्र काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी दिली। अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती येते ती खरी आहे का हे पहिलं तपासा। हाताने दिलेले नंबर आणि आकडे आहेत, त्यांच्याकडे येणारा डेटा हा येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार ज्योती वाघमारे यांनी केली। गणेश नाईक यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे। हे ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे। त्यांनी दुसऱ्याच्या वर्तमानात ढवळाढवळ केली तर मग त्यांचं भविष्य किती खराब होईल ही जनता तुम्हाला दाखवून देईल, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला।
काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलेला पतिव्रता दाखवायला कुठे कुंकू आणि मोठं मंगळसूत्र घालावं लागतं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। महिला पदाधिकारी, नगरसेविका, लोकप्रतिनिधी आणि महिलांनी एकत्रित संताप व्यक्त केला। बारामतीची निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्यातून समाजात एक चांगला संदेश जाईल। राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची ही परंपरा जपायला हवी असं वक्तव्य भाजपच्या राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलं। खराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीला झाली पाहिजे असं सुनील तटकरे यांनी म्हटलं।